पाहूयात पुढची बातमी। मराठवाड्यामधल्या खालसा झालेल्या इनाम 2च्या आणि देवस्थानच्या जमिनी वर्ग 1 करण्याचा सुद्धा मोठा निर्णय आज राज्य सरकारने घेतलेला आहे। यामुळे तब्बल 60 वर्षांपासूनची मागणी आता निकाली निघणार आहे। या निर्णयाचा लाभ लाखो लोकांना होणार आहे। या निर्णयानुसार या जमिनींचा भोगवटा करताना चालू बाजारभावाप्रमाणे 100% नजराणा भरावा लागणार आहे। तर देवस्थानांच्या जमिनींच्या संदर्भातला हा निर्णय नेमका काय आहे बघूयात। मराठवाड्यातील खालसा इनाम 2 आणि देवस्थानच्या जमिनी या वर्ग 1 होणार आहेत। भोगवटा करताना चालू बाजारभावानुसार 100% नजराणा भरावा लागेल। 40% नजराणा रक्कम महसूल म्हणून सरकारला मिळणार आहे। चाळीस टक्के रक्कम धार्मिक संस्थांच्या देखभालीसाठी जमा केली जाईल। 20% अनुदान धारकांना उदरनिर्वाहासाठी दिले जातील। मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यांमध्ये 42,710 हेक्टर जमिनी आहेत। आणि या जमिनींच्या संदर्भात राज्य सरकारने हा निर्णय घेतलाय। तर कुठे किती जमिनी आहेत आपण बघतोय। छत्रपती संभाजीनगर 7,588 हेक्टर, जालन्यामध्ये 4,411 हेक्टर, परभणी 4,351 हेक्टर, नांदेड 4,866 हेक्टर, हिंगोली 1,552 हेक्टर, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।